डोळ्यात एकत या ऊसाची पूर्ण राग झालेली आहे। याला महावितरण हे कारणीभूत आहे। आणि सन 2022 साली माझा स्वतःचा ऊस जळाला होता। मी सगळा पाठपुरावा केलेला आहे आणि महावितरणकडून अजून मला काही एक नुकसान भरपाई मिळाली नाही। बारामती तालुक्यातल्या चोपडज येथील दिलीप रामचंद्र गाडेकर या सभासदाचा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा 1 एकर ऊस नुकताच जळाला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विद्युत वाहक तारांचं घर्षण होतं आणि सातत्याने या ठिकाणचा ऊस जळतो। गेल्या 3 वर्षातील ही दुसरी घटना आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावून गेल्यामुळे शेतकरी हतबल होत आहेत। या शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे यासाठी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी या ठिकाणी पाहणी केली। ऋषिकेश गायकवाड गेल्या काही वर्षांपासून जळीत ऊसाच्या भरपाई संदर्भात सातत्याने जनजागृती करत आहेत आणि त्यांना भरपाई देखील मिळवून देत आहेत। पण सातत्याने शेतकऱ्यांचं हे जळतं का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा निर्माण झालेला आहे। चोपडज या ठिकाणी आपण बघतोय, आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्यांचा रोष आज त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतोय। जो MSCB कडून त्यांना तोटा होतोय आणि त्यांनी जे हे पीक पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलंय, आज त्याची काय अवस्था झाली आहे ते आज आपण सगळेजण पाहतोय आणि त्या हृदयाच्या अंतःकरणातून हे सगळे शेतकरी बोलताय। तर माझी MSCB ला विनंती आहे, जे कार्यकारी अभियंता आहेत बारामती तालुक्याचे सोनवलकर साहेब आहेत, त्यांनी खरं तर या भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे। तालुक्यामध्ये जिथं जिथं वीज वाहक तारा ऊसाला खेटून चाललेल्या आहेत ते झोळ काढले पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्याला या संकटापासून तुम्ही कसं थांबवता येतं ही उपाययोजना केली पाहिजे। नाहीतर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना येऊन आपल्या त्या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन बसावं लागेल। बसण्याचं कारण की हा जे नुकसान होतंय तर ह्याला जबाबदार कोण? तर आम्हाला असं वाटतं की याला हे जबाबदार MSCB आहे आणि MSCB बरोबर जे अधिकारी या ठिकाणी इथं काम करतात ते अधिकारी याला जबाबदार आहेत। त्यामुळे माझी विनंती आहे की सोनवलकर साहेबांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि ज्या ज्या ठिकाणी वीज वाहक तारांचे झोळ आहेत ते झोळ काढून घ्यावेत आणि आमच्या शेतकऱ्याला कुठलंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। आभारी आहे। दिलीप रामचंद्र गाडेकर यांचा ऊस MSCBच्या गलतान कारभारामुळे जळलेला आहे। या कुटुंबामध्ये 3 वर्षामध्ये 2 घटना एकाच कुटुंबातल्या या ऊस जळीताच्या MSCBमुळे झालेल्या आहेत। खऱ्या अर्थानं MSCB या प्रश्नाकडे लक्ष देणार का नाही हा एक मोठा चिंतेचा प्रश्नच आहे आणि माझी MSCBला हात जोडून विनंती आहे की शेतकरी बंधू आपल्या शेतामध्ये रात्री अपरात्री राबत राहतात आणि राबत असताना अशा पद्धतीचं जर त्यांचा केवळ MSCBमुळं त्यांचं जर नुकसान झालं आणि एक 16-17 महिन्याचा ऊस जर जळला तर निश्चितच एखादं कुटुंब त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही। खऱ्या अर्थानं शेतकरी जेव्हा ऊसाचं पीक उभं करतो तेव्हा सोसायटी असेल, विविध बँका असतील त्यांच्या माध्यमातून कर्ज घेत असतो आणि आज हा ऊस जर पाहिला आपण तर ते कर्ज घेऊन खतं बितं या ऊसासाठी वापरलेले आहेत आणि मग अशा पद्धतीचा ऊस जर जळला तर त्या खताचं आणि कर्जाचं नेमकं काय करायचं? तेव्हा माझी MSCBला विनंती आहे की आपण जातीनं लक्ष घालावं आणि केवळ हाच प्रश्न त्याच्यापुढं नाही, परंतु सातत्यानं आम्ही अधूनमधून हा प्रश्न पेपरमधून वाचत असतो, कुणाचा ऊस जळतोय, काय जळतोय आणि त्याच्यामध्ये MSCBची चूक असते आणि मग ह्या ज्या तारा आहेत त्या तारांचे जे काही झोळ आहेत त्या झोळवरती खऱ्या अर्थाने MSCBनं काम करणं गरजेचं आहे। लाईट चोरून घेतली जाऊ नये याच्यासाठी लाखो करोडो रुपये किमतीच्या त्या केबल विकत घेतात, परंतु शेतकऱ्याचा संसार जळतोय हे पाहत असताना MSCB त्याच्यासाठी काय उपाय करते हे अजून तरी काही समजलेलं नाही आणि अनेक प्रलंबित असे विषय आहेत MSCBकडं की केवळ आम्ही पंचनामे करतो, भरपाई देतो। खऱ्या अर्थाने MSCBनं किती लोकांना भरपाई दिली हा एक चिंतेचा विषय आहे आणि तो पाठपुरावा सातत्यानं लोकांनी करत राहायचा आणि MSCBला माझी विनंती आहे की हे जे काही तारा आहेत, हे काही झोळ आहेत आणि बागायत पट्टा असो, काही जिरायत पट्टा असो, कुठलाही पट्टा असो, तेव्हा ज्या शेतातून ज्या काही MSCBचे जे काही प्रवाह गेलेले आहेत लाईटचे त्या प्रवाहात त्यांनी दक्षता घ्यावी आणि त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक असं काहीतरी त्या ठिकाणी करावं आणि शेतकऱ्याला पुन्हा अशा प्रश्नांच्या बाबतीत त्याला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांच्या वरती येऊ नये। अन्यथा शेतकरी एकदा संपत चालला, अनेक निसर्ग शेतकऱ्यांना संपवतोय
निसर्ग संपवतो इथपर्यंत आपण समजू, परंतु जाणीवपूर्वक ही MSCB जी काय आहे ही मानवनिर्मितच खऱ्या अर्थानं इथं जे काय होतं हे त्याला मानवनिर्मित नुकसान आहे. MSCBने जर वेळेत दक्षता घेतली तर अशा पद्धतीचे नुकसान शेतकऱ्याचे होणार नाही, शेतकऱ्यावरती ही वेळ येणार नाही आणि MSCBची देखील बदनामी होणार नाही. म्हणजे एका बाजूला MSCB ही शेतकऱ्याच्या प्रपंचाची वाहिनी आहे, तर दुसऱ्या बाजूला तीच वाहिनी शेतकऱ्यांना या ठिकाणी उद्ध्वस्त करताना दिसते. तेव्हा MSCBला विनंती आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक या प्रश्नावरती लक्ष घालावं आणि ह्या ज्या काही तारा आहेत आणि या बाबतीत अशा पद्धतीचं जळीत होणार नाही या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करावं आणि शेतकऱ्यावरती या ठिकाणी निश्चित आपली कृपादृष्टी ठेवावी अशी MSCBला देखील या निमित्तानं मी विनंती करतो.